नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत मित्रांनो, आपण सुरुवात केलेला आहे योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला ऑल प्रेस करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा कशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. या योजनेचा व्याप आणि लाभार्थी जी संख्या आहे या अनुषंगाने आपण जर पाहिलं, या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील अंदाजे 93,26,000 शेतकरी कुटुंबे प्रत्यक्षित लाभधारित होणार आहेत. हा आकडा पाहता या योजनेची व्यापकता आणि त्यांचे महत्त्व समजून राज्य सरकारने या उपक्रमासाठी एकंदरीत आपण जर पाहिलं तर आर्थिक मदत देण्याचा म्हणजे हप्ता देण्याचा रुपयाचे मोठे बजेट राखून ठेवलेला आहे. या योजनेचा लाभ जे आहे ते पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच येणार आहे. आता पात्र शेतकरी कोणते आहेत तर एक लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असतो. अनेक दिवसांपासून ही प्रलंबित असलेला हप्ता सुद्धा या 7व्या हप्त्यासंबंध येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून देशभरातील 93 लाख शेतकरी बांधवांना जे लाभ आहे ते लाभ मिळणार आहे. सुरुवातीस 91 लाख शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळाला होता. आता यामध्ये वाढ होऊन शेतकरी बांधव 93,26,000 झालेले आहेत आणि या योजनेचा थेट लाभ या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि थेट हप्त्याचं वितरण झाल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते.